नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. नक्की अद्वैत आणि कला यांच्यामध्ये काय होणार, अद्वैत कलाची बाजू कशी घेणार आहे सरोजच्या समोर, त्याचबरोबर सरोजला तो कशी अद्दल घडवणार आहे कलाची बाजू घेत. कलाचा तो फक्त स्वाभिमान जपणार नाही तर कलाला एक आनंदाचा धक्काही देणार आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कला तर अद्वैतवर जाम इम्प्रेस होणार आहे. तिला खूप भारी वाटणार आहे की फायनली अद्वैतने एक नवऱ्याचं कर्तव्य केलेलं आहे आणि कलाला सुखद धक्का दिलेला आहे. तर कला खाली झोपलेली असते. अद्वैत तिच्या मागं लागलेला असतो की खरे आत्ताच्या आत्ता उठ आणि वरती झोपायला ये. पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला मात्र हट्टाला भेटत असते. ती म्हणत असते की नाही चांदेकर. परंतु अद्वैत म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता उठायचं आणि वरती यायचं, नाही तर मी तुला रात्रभर असा गोल गोल फिरवणार आहे. कारण तू जर वरती झोपली नाही तर ते मला योग्य वाटत नाही. संगीता मात्र बाहेरून हे सगळं पाहत असते आणि आता संगीताने जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. संगीता म्हणालेली असते की आज रात्री जावई बापू तुला बेडवरती झोपायला बोलवणार. कला म्हणत असते की असं होऊ शकत नाही, चांदेकर मला झोपायला बोलवणारच नाही. पण घडलेलं मात्र वेगळंच असतं. अद्वैतने कलाला बेडवरती झोपायला बोलवलेलं असतं. संगीता बाहेरून हे सर्व पाहत असते. संगीता पाहते, कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, पण आपल्या दोघांच्यामध्ये जे लिमिट आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे. अद्वैत ही म्हणतो हो बरोबर आहे. मग कला म्हणते की मध्ये उशा टाकते आणि अद्वैतला सांगते की तुझा हात पाय काहीही या बाजूला येता कामा नये. ही तुझी जागा आहे, तू त्या बाजूला झोपायचं आहे आणि मी या बाजूला झोपायचं आहे. त्यामुळं तू माझ्या बाजूला यायचं नाही. अद्वैतला ती सांगत असते. अद्वैत म्हणतो मलाही काय करायचं आहे, कारण मलाही तेवढ्या लिमिट आहेत. त्यामुळं मलाही तुझ्यासोबत कुठलाही इंटरेस्ट नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सर्व जेव्हा बोलत असते आणि कलाला कळत असतं की आपण अद्वैतवर जास्त चारेरावी करत आहे. अद्वैत म्हणतो की मी तुला माझ्या बेडवर झोपायला घेतलं आहे ना, तेच बघ. असं म्हणत अद्वैत कलाला चिडवत असतो, तिच्याशी बोलत असतो. आणि त्याचबरोबर कला मात्र अद्वैतला आणखी ओरडून बोलत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला मात्र बेडवरून खाली पडते आणि तिची खूपच चिडचिड चाललेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं आता तुला. तेव्हा कला सांगत असते की चांदेकर तुझं नक्की काय झालेलं आहे ते सांग मला, कारण तुला मी सांगितलं होतं ना तू इकडे यायचं नाही. अद्वैत म्हणतो बेड माझा आहे ना, त्यामुळं मला पहिल्यापासून असंच झोपायची सवय आहे. तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर तेच तर मी तुला सांगत होते ना, पण तू ऐकतच नाही. तू बघ कुठं आलेला आहे. आणि कलाने केस रिकामे जोडलेले असतात आणि तशीच अद्वैतच्या समोर उभी राहिलेली असते आणि अद्वैतशी बोलत असते. अद्वैत डोळे उघडतो आणि पाहतो तर कलाचं हे रूप पाहून त्याला खूपच भीती वाटलेली असते. तो अगदी दचकतो कलाला असं पाहून. तेव्हा मात्र कला म्हणत असते काय झालं, मी पडले बेडवरून, तुला माहिती आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो आता तू तर मला बोललेलीस ना, तुझे हात पाय काहीही हलत नाही, तू एकदा झोपली की सरळ झोपत असते, मग कशी काय पडली ते सांग बरं मला. असं अद्वैत बोलू लागतो. तेव्हा मात्र कला म्हणते की चांदेकर आता बासा. आणि अद्वैतला ती बोलत असते. अद्वैत म्हणतो आता उठलीस ना, माझी झोपमोड झाली, जा माझ्यासाठी कॉफी बनवून आण जा. कला म्हणते हो आणते मी तुझ्यासाठी कॉफी, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा अद्वैत म्हणतो आता अजून काय आहे तुझं. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काहीही झालं तरी मी मात्र तुझं काही ऐकून घेणार नाही. तुझ्या पद्धतीनं माझ्याशी वागत आहे, बोलत आहे, त्यावरून मला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. असं अद्वैतला ती सांगत असते. अद्वैत म्हणतो सो काय चाललंय गं सकाळ सकाळ कटकट नुसती तुझी. एकतर माझी रूम आहे, माझा बेड आहे, मला जसं झोपायचं आहे तसं मी हिच्यावर झोपणार आहे आणि तू माझ्या मागं काय कटकट करत आहे. असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला मात्र म्हणत असते की चांदेकर तू प्रत्येक वेळेस असंच बोलत असतोस. असं म्हणत ती रागाने जाता फ्रेश होण्यासाठी जायला निघालेली असते आणि ती फ्रेश होण्यासाठी जाते. त्याचबरोबर अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतला मात्र खूपच भारी वाटत असतं, कारण कलाचे जे कारनामे आहेत ते तो पाहत असतो. कलाने काय केलेलं असतं, एक सेलोटेप घेतलेली असते ब्लॅक कलरची आणि ती पूर्ण गादीवरती चिटकवून टाकते आणि म्हणते की आता तू या बाजूला यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. असं कलाने केलेलं असतं. अद्वैत मात्र तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला पाहून हसत असतो. अद्वैत म्हणतो ठीक आहे, तूही माझ्या बाजूला यायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला झोपायला घेतलेलं आहे आणि तू माझ्यावर दादागिरी करत आहे, ही गोष्ट मी खपवून घेणार नाही. असं अद्वैत कलाला सांगत असतो. खरं तर अद्वैतचा बेड आहे, अद्वैतने कलाला जागा दिलेली आहे, पण कलाची अरेरावी मात्र खूपच जास्त चाललेली असते.
तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. कला आता फ्रेश होण्यासाठी जात असते आणि रागानेच अगदी तोऱ्यातच अद्वैतला बोलून तिथून फ्रेश होण्यासाठी जाते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला यांचं हे जे भांडण असतं, अगदी टॉम अँड जेरीसारखं त्यांचं जे भांडण आहे ते चालूच असतं, ते काही बंद होत नाही. इकडे मात्र सरोजने सगळ्या नोकरांना, अंजू, आनंद या सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि सरोज त्यांना सांगत असते की आजपासून तुम्ही कामावर यायचं नाही. सगळे नोकर म्हणत असतात, अहो असं काय करताय, अहो बाईसाहेब, अहो सरोज मॅडम असं काय करताय तुम्ही, असं सगळे नोकर बोलत असतात. परंतु सरोज म्हणते की हो, कारण जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी तुम्हाला बोलवून घेईल, असं सरोज अंजूला सांगत असते. अंजू म्हणते की अहो मी काय करू, आमच्याकडून काय चुकलं ते तरी सांगा, कारण इतकी वर्ष झालं आम्ही या घरासाठी काम करतोय, परंतु आज जे काय आम्ही पाहतोय त्यामुळं हे सगळं कळतच नाही आहे की काय व्हायला लागलेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सरोज त्यांना पैसे देते आणि त्यांना सांगू लागते की एक गोष्ट करा, ती म्हणजे की आता जे काही तुम्ही बोललेला आहात ते काहीही बोलायचं नाही. हा तुमचा आत्तापर्यंतचा हिशोब करून निघालेला पगार आणि त्याचबरोबर हा दिवाळीचा बोनस. अंजू म्हणत असते, अहो सगळं घर माझ्यावर चालतंय, मी काय तोंड दाखवू, आणि दिवाळीत त्यांना सांगू का माझं काम गेलेलं आहे, माझी नोकरी गेलेली आहे. सरोज म्हणते त्याची काही गरज नाही आहे, कारण जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी तुम्हाला बोलवून घेईल, असं सरोज सांगत असते. आणि त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना आता जायला सांगते. सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात आणि सरोजला म्हणत असतात की ठीक आहे मॅडम. सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन तुमचं सामान उचलून निघालात तरीही चालेल, असं सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि ते बिचारे अगदी जड पावलांनी तिथून निघत असतात. अजूनपर्यंत कला, अद्वैत कोणीही खाली आलेलं नसतं, आबाही तिथं नसतात. त्यांच्या सगळ्यांच्या हातात पैशांच्या बंडल्या असतात आणि ते पैसे घेऊन आता त्यांना जायला सांगितलेलं असतं. त्यांचा हिशोब चुका केलेला असतो आणि इकडे रजनी मात्र हे सर्व पाहत असते. आणि मग रजनीला धक्का बसतो. रजनी म्हणते की काय आहे हे सगळं, आणि त्याहीपेक्षा आनंद झालेला असतो तो रोहिणीला. रोहिणी म्हणत असते काय आहे हे, सरोजवाईने नुसते सिक्सरवर सिक्सर मारत आहे, म्हणजे आता ह्या संगीताची मजा घ्यायला आणखीच मजा येणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. तर रजनी म्हणते की अहो वहिनी असं का करताय, म्हणजे दिवाळीचा सण आलेला आहे, घरात एवढी कामं आहेत आणि हे सगळं काय चालू आहे, कशाला तुम्ही त्यांना काढून टाकताय. तेव्हा सरोज सांगते की आता घरात कामं जरी वाढलेली असली तरी ही माणसंही वाढलेली आहेतच ना, बाहेरची माणसं घरात येऊन राहिलेलीच आहेत आणि ती काय बिनकामाची बसणार आहेत का, 4 टाईम खातच असतात ना आपल्या घरामध्ये. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इथे सरोज जे बोलत आहे त्यामुळं रजनीला खूपच वाईट वाटत असतं, कारण ते सगळं जी बोलत असते ती संगीताबद्दल बोलत असते आणि म्हणत असते की त्यांनी या घरात राहायची काहीच गरज नाही. मग संगीताला ती विचारते तुमच्या घरी ही कामं कोण करतं, संगीता म्हणते मीच करते, मग आता इथे पण करा, असं बोललं जात असतं. आणि या सगळ्यामध्ये रोहिणीचा नालायकपणा हा चालूच असतो. रोहिणी काय करते, उठते आणि सरळ ती डायनिंग टेबलच्या तिथं जाते आणि तिथली शेंगदाण्याच्या चटणीची भरणी उचलते आणि तिची चटणी आहे ती खाली सांडते आणि म्हणते की काय आहे हे, सगळ्या घरात कचरा पडलेला आहे, कोण साफ करणार आहे हे, असं ती बोलत असते. इकडे रजनी मात्र म्हणत असते की वहिनी असं नका करू तुम्ही, तुम्हाला माहिती आहे ना. पण इकडे सरोज मात्र ऐकायचं नावच घेत नसते. सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी त्यांना आपण काढून टाकलेलं आहे आणि आता घरातली कामं एवढ्या सगळ्या बायका आहेत, सगळ्यांनी वाटून घ्यायची आहेत आणि सगळ्यांनी एकत्रच करायची आहेत, असं ती बोलत असते. आणि आता हे सगळं सांडलेलं कोण पुसणार, असं रोहिणी बोलू लागते, कारण आपल्याला तर कोणाला सवय नाही आहे. तेव्हा रजनी म्हणते काय झालं. रजनी हे बोलत असते तेव्हा मात्र जेव्हा हे सगळं चालू असतं आणि हे सगळं सांडलेलं पुसायचं आहे हे बोललं जातं तेव्हा संगीता तू पुस, असं रोहिणी डायरेक्ट सांगते. आणि संगीता बिचारी जाते आणि तिथली बादली आणि फडकं घेऊन येते. जेव्हा हे सगळं रजनी पाहते, रोहिणी पाहते, त्याचबरोबर सरोजी तिथं असते, पण रजनीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं, कारण आज संगीताला या घरच्या नोकरांचं काम करायला लावलेलं असतं. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कला आणि अद्वैत अजून कोणीही तिथं आलेलं नसतं आणि ते आले की मात्र आता यांची वाट लागणार हे मात्र नक्की असतं. संगीता म्हणते की मी पुसून घेते आणि संगीता बादली वगैरे घेऊन कापड घेऊन आलेली असते, ते झाडून आधी सगळं झाडून घेते आणि मग पुसायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी रोहिणी आणि सरोज दोघीही तिथून पाहत असतात, एकमेकींना डोळ्यांनी खुणवत असतात, एकमेकींकडे पाहून हसत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की जणू काय त्यांनी जग जिंकलेलं आहे. आणि त्याचबरोबर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आवरून आलेले असतात आणि कला आरशाच्या समोर उभी असते. कलाच्या मागे अद्वैत असतो आणि अद्वैत पण आरशात पाहून आवरत असतो आणि कलाच्या मध्ये मध्ये तो येत असतो. कलाला मात्र राग येतो. कला म्हणते की मान्य आहे मला तुझी उंची. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो कसं आहे, तुझी उंची तर कमीच आहे गं. तेव्हा कला म्हणते मूर्ती लहान कीर्ती महान एवढं लक्षात ठेव. तेव्हा अद्वैत म्हणतो हे बरोबर आहे तुझं, मूर्ती लहान कीर्ती महान हे सगळं मला पटतंय, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही तू माझ्यापेक्षा लहानच आहे आणि तुझी उंची मोजायची झाली तर खांद्यापर्यंतच मोजायला लागेल, कारण वरचा भाग नाही आहेच ना तुला. तेव्हा मात्र कलाला खूपच राग येतो. कला खूप चिडचिड करत असते. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैत मात्र पाहत असतो आणि कला अद्वैतला म्हणत असते की तू कितीही काहीही बोलला तरी मला माहिती आहे ना मी काय आहे ते. हे सगळं त्यांचं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणत असते की माझी उंची जरी कमी असली तरी एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझ्या मदतीशिवाय तुझं काहीच होऊ शकत नाही. हे सगळं ती अद्वैतला ऐकवत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो बरोबर आहे, तुला डोक्याचा भागच नाही आहे तर तो प्रश्नच येत नाही वरची उंची मोजण्याचा. कला म्हणते की काय म्हणालात तू. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, जे खरं आहे ना तेच मी बोललेलो आहे, मी कशाला खोटं बोलू, असं अद्वैत म्हणत असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणते की ठीक आहे, तुझं जे काय असायचं ते असू दे आणि मी जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे की तुला काहीही करून आत्ता लवकरात लवकर हे आवरून डिझाईन बनवायला घ्यायचे आहेत, कारण दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन डिझाईन्स हव्या आहेत, नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे आणि त्यासाठी कानातले आणि अंगठ्या, कारण लोक खरेदी करायला येत असतात, त्यामुळं ह्या डिझाईन आपल्याला बनवायच्या आहेत. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, मी घेईल बनवायला, माझं घरातलं कामावरलं की दुपारी मी डिझाईन बनवायला घेईल. आणि कला म्हणते अरे दिवाळी आली, बरोबर आहे, मलाही काही छोटे छोटे बाहुले बनवायला लागतील, मावळे बनवायला लागतील, कारण लहान मुलं ते घेतात आणि त्यातून मला काहीतरी पैसे मिळतील. संगीता इकडे फरशी पुसून घेत असते. तेव्हा रजनी म्हणत असते माफ करा, आमच्या घरात अशी कपड्यानेच फरशी पुसली जाते ना, त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होत आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा संगीता म्हणते अहो मी पण अशीच घरी पुसते ना फरशी, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, असं संगीता सांगत असते. कला येते आणि म्हणते आई काय चाललं तुझं हे. आणि अंजू आनंद दादा कुठं गेलेत सगळ्यांना बोलवू लागते. तेव्हा ते येतात, बॅगा घेऊनच निघालेले असतात. तेव्हा कला म्हणते की काय हे तुम्ही कुठं निघालात. तेव्हा ते सांगतात की हो आम्ही घरचं होत नाही आहे ना, मग घरचं इथलं म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्ही सगळेजण आता निघालेलो आहोत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की काय होणार आहे या सगळ्यामुळं काय होणार आहे नक्की, हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला विचार करायला लागलेली असते. कला म्हणते की कसं शक्य आहे, दिवाळीचा सण आलेला आहे. अंजू म्हणत असते की नाही कलाताई, नाही जमणार आम्हाला, कारण हे सगळं खूपच अवघड आहे, हे ती बोलत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अहो पण तुम्ही असं काय विचार करताय, आता अचानक का निर्णय घेतलेला आहे. आणि सगळेजण जाऊ लागतात. कलाताई आम्हाला माफ करा असं जाताना कलाला सांगत असतात आणि ते निघालेले असतात. तेव्हा संगीत आता पुसत असते. कला म्हणते की रजनी मॅडम हे घ्या, हे तुमच्याकडे ठेवा आणि आईला पण तुमच्याबरोबर बसवा, मी हे सगळं पुसून घेते, आवरून घेते, त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही, मी करेल हे सगळं काम. आई एकतर तुझी कंबर धरलेली होती ना, आणि काय गरज आहे तू हे काम करायची, मी आहे ना इथे. तेव्हा कलाला संगीता म्हणते अगं माझ्या लेकीचंच घर आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, त्याला काय होणार आहे मी थोडं काम करू लागले तर. तेव्हा कला म्हणते हो ठीक आहे, पण आत्ता नको करूस, असं कला स्पष्टपणे सांगते. आणि त्यानंतर अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत हे बोलणं ऐकत असतो. रजनी आणि संगीता बोलत असतात. रजनी म्हणत असते की माफ करा, आमच्या घरात तुम्हाला हे असं काम करायला लागलेलं आहे, मला हे अजिबात पटलेलं नाही, हे सगळं रजनी बोलत असते. संगीता म्हणत असते अहो एवढं काय त्याच्यामध्ये, मी माझ्या घरी पण हे काम करतेच ना, त्याच्यामुळं इथं केलं तर काय बिघडलं, मला त्याचं काहीही वाईट वाटलेलं नाही. आणि संगीताच्या मनाचा हा मोठेपणा पाहून अद्वैतला तर धक्काच बसलेला असतो. इकडे कला मात्र फरशी पुसून घेत असते. अजूनही अद्वैतला माहीत नसतं. अद्वैत कलाकडे पाहतो. संगीता मात्र म्हणत असते अहो कोणतंही काम लहान मोठं नसतं, ते आपण मनापासून करणं गरजेचं असतं, असं संगीता सांगत असते. आणि रजनी त्याचबरोबर रोहिणी सर्वजण तिथं असतात. अद्वैत खाली आलेला आहे, कला फरशी पुसून घेत आहे, आवरत आहे, हे अद्वैत पाहत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत कलाला म्हणत असतो की काय चाललंय तुझं खरे, काही करून मला डिझाईन हव्या आहेत,
तर कला मात्र घरातली सगळी कामं एकटी करत असते. अगदी लादी, फरशी, भांडी, त्याचबरोबर स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा रजनी मात्र म्हणत असते की आम्हाला कुठे या कामांची सवय आहे. आणि रजनी, तुला तरी कुठं सवय आहे गं? कारण तुझं लग्न झालं त्याच्या आधीपासून घरामध्ये नोकर आहेत. तू करते कसं? फोडणी टाकणं वगैरे तुझ्या हाताशी नोकर असतात. कला आता डिझाईन काढता काढता तशीच झोपी जाते. अद्वैत म्हणतो, अगं खरं झोपलीस काय? काय चाललं आहे तुझं? मला डिझाईन हव्या आहेत, क्लायंटची रिक्वायरमेंट आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण माणूस आहे. घरातले सगळे नोकर काढून टाकलेले आहेत. सगळी कामं माझ्या एकटीवर पडतात, त्यामुळे मी कसं मॅनेज करणार आहे? आणि मग कलाचं बोलणं ऐकून कला म्हणते की जरा तरी माणुसकी दाखव. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं काय झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी अद्वैतने सगळ्या नोकरांना परत आणलेलं असतं. कला किचनमध्ये असते तेव्हा सरोज येते आणि म्हणते की मी यांना सगळ्यांना काढून टाकलेलं होतं. सरोजने स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसं आहे माहिती आहे का, घरातली कामं करून डिझाईन करायची असतील तर खरेला ते जमत नाही, कारण तिच्यावरती खूप प्रेशर येतं आहे. मग हे नोकर चाकर असतील तर ते त्यांची कामं करतील आणि खरे डिझाईन करेल, म्हणजे खरेला पण जरा आराम भेटेल. अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि ठामपणे सरोजला सांगितलेलं असतं. सगळे नोकर आता कलाच्या मदतीला पुन्हा हजर झालेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.